मित्र हो, आज खूप वेगळ्या विषयावर खरं तर हा फेसबुक लाईव्हचा आयोजन हे सगळं आम्ही नोबेलची टीम करत आहोत। ते म्हणजे NDA नॅशनल डिफेन्स अकॅडमी। NDA मध्ये आपण कसा प्रवेश मिळवावा, नेमकं NDA नॅशनल डिफेन्स अकॅडमी जी आहे, NDA मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी काय काय तयारी करावी लागते आणि या एकंदरीत NDA बद्दल ज्या काही शंका कुशंका असतील याबद्दल मी आज तुमच्या सगळ्यांची फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून या ठिकाणी बोलणार। चला तर मग सुरू करूया की NDA ची तयारी नेमकी कशी करायची, NDA नेमकं काय असतं, NDA मध्ये आपण सगळेजण आपल्या मुलांना कसे NDA पर्यंत पाठवू शकतो। तर NDA म्हणजे काय, तर NDA हे जे काही शॉर्ट फॉर्म आहे, NDA म्हणजे नॅशनल डिफेन्स अकॅडमी, राष्ट्रीय संरक्षण प्रशिक्षण संस्था म्हणून याला ओळखलं जातं। राष्ट्रीय स्तरावरची ही डिफेन्स मधली सर्वात मोठी इन्स्टिट्यूट आहे। यशवंतराव चव्हाण माजी मुख्यमंत्री, ज्यांच्या प्रयत्नांनी खरं तर NDA ही महाराष्ट्रात आली। NDA महाराष्ट्रात आहे, मात्र NDA मध्ये महाराष्ट्र नाही ही खंत अनेक वर्षांपासून लागून राहिलेली आहे की NDAचं सगळं स्ट्रक्चर हे महाराष्ट्रात आहे, मात्र NDA मध्ये महाराष्ट्रातली मुलं नसतात। ही खूप शोकांतिका आपल्या सगळ्यांसाठी आहे। सर, आपल्याला हे बघायचं आहे, हे प्रमाण कसं वाढेल, NDA मध्ये मराठी टक्का कसा वाढेल, मराठी मुलं NDA कडे कशी वळतील, सैन्यामध्ये मराठी मुलं अधिकारी पदावर कसे जातील, हे सगळं आपल्याला सगळ्यांना मिळून हा प्रयत्न करायचा आहे। NDA साठीची, डिफेन्स साठीची एक मोठी चळवळ आपल्याला कशी उभी करता येईल आणि याच्यासाठी नोबेल फाउंडेशनने हा पुढाकार घेतलेला आहे। तुम्हाला सांगायला मला सगळ्यांना आवडेल की जळगाव, धुळे, नंदुरबार या आपल्या खानदेशमध्ये NDAचं प्रशिक्षण देणारी सध्या नोबेल फाउंडेशन ही एकमेव इन्स्टिट्यूट आहे जिथे प्रत्यक्ष क्लासरूम टीचिंग NDA बाबत 11वी 12वी सोबत केलं जातं आणि ही खूप आनंदाची गोष्ट आहे। NDA नॅशनल डिफेन्स अकॅडमी, NDA साठी प्रवेश कुणाला मिळतो, NDA मध्ये का जायचं, NDA नेमकं कशासाठी आहे, तर NDA ची स्थापना जी आहे ती 1954 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केली। NDA साठी जी जमीन आहे ती त्यावेळेला बॉम्बे प्रांताचं जे सरकार होतं, तर लोहगाव जवळ एक जवळपास 7-8 हजार स्क्वेअर फूट एरिया जो काही आहे, खूप मोठा एरिया, 300-400 एकरचा तो खूप मोठा एरिया आहे आणि छान सिंहगडाच्या कुशीमध्ये वसलेला हा सुंदर परिसर खडकवासला या ठिकाणी पुण्यामध्ये आहे। आपले माजी मुख्यमंत्री आदरणीय यशवंतरावजी चव्हाण यांनी खूप मोठ्या प्रयत्नांनी हा सगळा कॅम्पस इथे उभारला। अगदी त्या काळामध्ये म्हणजे जेव्हा 1949 मध्ये सगळं मंजुरी NDA ला मिळाली, तर ते डेहराडूनला खरं तर हे सगळं काम सुरू झालेलं होतं, मात्र यशवंतराव चव्हाणांनी हा संपूर्ण भाग आपल्या पुण्यामध्ये एस्टॅब्लिश केला। त्यांचे खरंच सगळ्यांच्या आपण ऋणी आहोत। मात्र जी खंत तेव्हा सुद्धा आदरणीय यशवंतराव चव्हाणांना सुद्धा होती, जे मी मगाशी बोललो आपल्या सगळ्यांना, की NDA महाराष्ट्रात आहे मात्र महाराष्ट्र NDA मध्ये नाही, ही खूप शोकांतिका आहे। माझा खूप जवळचा मित्र NDA मध्ये आहे, त्यामुळे खूप वेळा NDA ला जाणं झालं आणि त्या ठिकाणी ज्या वेळेला मी बघितलं तर NDA मध्ये उत्तर भारतातल्या मुलांचं प्रमाण लक्षणीय आहे। त्यातल्या त्यात हरियाणा, पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश येथील मुलांची संख्या ही खूप जास्त आहे। या कारणांचं ज्या वेळेला संशोधन मी केलं त्यावेळेला मला असं लक्षात आलं की मूळ कारण हे आहे की मराठी मुलं संरक्षण दलामध्ये कमी आहेत, NDA मध्ये कमी आहेत। याचं कारणच असं आहे की मराठी माणूस हा मूळतः खूप सेफ झोनमध्ये राहण्याचा प्रयत्न करतो, मराठी माणूस हा नेहमी सुरक्षित राहण्याचा प्रयत्न करतो आणि सैन्य वगैरे किंवा मिलिटरी, आर्मी या गोष्टींना बऱ्यापैकी पालक घाबरतात,
पालकांना असं वाटतं की मिलिटरी आर्मीमध्ये जाणं हे रिस्की असतं, जीवाला धोका वगैरे असतो वगैरे. ह्या ज्या काही टिपिकल मराठी मेंटॅलिटी या बाबतीत जी आहे ही आपला घात या ठिकाणी करताना दिसून येते. म्हणून असं वाटतं की हा जो काही लढाऊपणा आपल्यामध्ये आहे तो दिसला पाहिजे, मुलांमध्ये तो आपल्याला उतरवता आला पाहिजे. बघा, भारत स्वतंत्र झाला तेव्हापासून काही दररोज युद्धावर आपले सैन्य नाही आहेत. आपण जर चीनचं युद्ध, पाकिस्तानचे 2 युद्ध आणि कारगिल युद्ध हे सगळे एवढे 4 युद्ध जर आपण बघितले तर या युद्धांव्यतिरिक्त युद्धही कधी झालेलं नाही आहे. ज्या काही दहशतवादी कारवायांमध्ये आपले सगळ्यांचे सैनिक बांधव जे शहीद होतात ते वीर मरण त्यांना मिळतं. खरं तर मरणाचं भाग्यच आहे की आपण देशासाठी आपला जीव देऊ शकतो. इतकं सुंदर मरण हे कोणाच्याच वाटेला येत नाही. जेव्हा आपलं पार्थिव हे तिरंग्यामध्ये लपेटून आपल्या घरी येतं तर आई वडील सुद्धा, आत्ता बघा ना तुम्ही की आत्ता ज्या वेळेला आपले बांधव यांना वीर मरण मिळालं तर ती वीरवधू माता म्हणाली की मला रडायचं नाहीये, माझा पती हा देशासाठी शहीद झालेला आहे. तर किती अभिमानाचा, किती गौरवाचा क्षण आहे. म्हणजे कोट्यावधी जीव मरतात. आता बघा तुम्ही, पूर्ण जगामध्ये 2.5-3 लाख लोक कोरोनाने मेलेली आहेत. यांच्या मरणापेक्षा तर नक्कीच ते मरण खूपच छान आणि खूप सुंदर आणि अभिमानाचं मरण आहे. मात्र ही वृत्ती, हा ॲटिट्यूड आपण आपल्या मुलांमध्ये देऊ शकत नाही. हे झालं एक भावनिक कारण की याच्यामुळे आपली मुलं सैन्याकडे जात नाही. मात्र एक शैक्षणिक किंवा आपण त्याला टेक्निकल कारण म्हणूयात की नेमकं हे टेक्निकल कारण कोणतं आहे. तर मूळ आपला अभ्यासक्रम जो आहे हा अभ्यासक्रम महाराष्ट्र स्टेट बोर्डचा अभ्यासक्रम हा NDAच्या तयारीसाठी इतका साजेसा अभ्यासक्रम नाही आहे. जो अभ्यासक्रम NCERTचा आहे, म्हणजे CBSEचा जो अभ्यासक्रम आहे, हा अभ्यासक्रम पूरक ठरतो की मुलांनी NDAची तयारी करावी. मग आपल्या मुलांना जर आपण जे साधारण आपण जर बघितलं ना तर आपली मुलं ही स्टेट बोर्डचा अभ्यास खूप सुंदर करतात. मात्र स्टेट बोर्डचा सिलेबस हा फक्त आपल्या मराठी मुलांपुरता, महाराष्ट्रापुरता मर्यादित अभ्यासक्रम आहे. हा अभ्यासक्रम देशासाठी लागू नाही पडत ना. मग संपूर्ण देशाचा विचार केला तर कोणता अभ्यासक्रम आहे, तर अर्थातच संपूर्ण देशाचा विचार केला तर CBSEचा जो अभ्यासक्रम आहे, NCERTचा जो अभ्यासक्रम आहे तो संपूर्ण देशासाठी सर्वसमावेशक अभ्यासक्रम आहे. म्हणून बघा, ज्या राज्यांचं मी तुम्हाला सांगितलं की पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, इकडची मुलं NDA मध्ये जास्त का आहेत, कारण या मुलांचा जो बेस आहे हा बेसच NCERT बेस असल्यामुळे यांना अभ्यास करणं सोपं जातं. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की सैन्य दलामध्ये जे अधिकारी आहेत, सैन्य दलातील अधिकाऱ्यांचीच मुलांची संख्या सुद्धा NDA मध्ये जास्त असते. याचं कारण हे पारंपरिक भारताचं टिपिकल कारण अजिबात नाहीये की त्यांच्या मुलांना ते व्यवस्थित तिथे घेऊन घेतात वगैरे, असं काही नाहीये. त्याचं कारण आहे NDAची जी परीक्षा आहे ही परीक्षा UPSC तर्फे घेतली जाते आणि खूपच पारदर्शक स्वरूपामध्ये हा सगळा अभ्यासाचा आणि परीक्षेचा प्रकार असतो. मग सैन्यातले जे अधिकारी आहेत त्यांना ही मूळतः माहिती असतं की NDA मध्ये काय करिअर आहे, NDA मध्ये गेल्यानंतर किती मोठ्या प्रकारच्या संधी उपलब्ध असतात. म्हणून NDAतले अधिकारी मुलांना 6वी 7वी पासूनच NDAची तयारी करण्यासाठी प्रेरित करतात आणि ह्या मुलांना ते अभ्यासाकडे वळवतात. आपण इथेच चुकतो. NDA मध्ये मराठी मुलं कमी का आहेत याचं मूळ कारण हे आहे की NDA मध्ये जाण्याचं जे काही उद्दिष्ट किंवा स्वप्न आहे तर मुलं हे अचानक ठरवतात की मला NDA मध्ये जायचंय. ते सुद्धा उरी वगैरे चित्रपट पाहिल्यावर किंवा बॉर्डर, LOC, कारगिल सारखे चित्रपट बघितल्यावर खूप जास्त मुलांना भरून येतं की आम्हाला सैन्यात जायचं आहे. मात्र हे खूपच असं करिअर आहे की ज्याच्यासाठी खूप प्लॅन असावं लागतं, खूप व्यवस्थित नियोजन करून तुम्ही या क्षेत्राकडे वळलं पाहिजे. म्हणून ज्यांना ज्यांना NDA मध्ये करिअर करायचं आहे
त्यांनी अचानक असं 10वी 12वी मध्ये आल्यानंतर असं ठरवायचं नाहीये की मला NDA मध्ये जायचं आहे. ज्यांना ज्यांना आता हा प्रकाश पडलाय की NDA करायचंय त्यांनी जीवापाड मेहनत त्यांना करावी लागेल आणि जीवापाड मेहनत केल्यानंतर ते या क्षेत्राकडे जाऊ शकतात. मात्र या क्षेत्रामध्ये जर प्रवेश हा खूप सोपा पाहिजे असेल, या क्षेत्रामधला प्रवेश जर तुम्हाला खूप सहज पाहिजे असेल तर मुलांना 8वी पासून NDA ची तयारी करायला सांगा, जेणेकरून मुलं ही लवकर या परीक्षेसाठी सिलेक्ट होतील. आता ही परीक्षा नेमकी काय आहे आणि कशी आहे हे सगळं आपण समजून घेऊया. NDA ची जी परीक्षा आहे, NDA ची परीक्षा ही UPSC तर्फे घेतली जाते. UPSC युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन, UPSC हा एक असं कमिशन, असा एक आयोग आहे ज्याला जबाबदारी दिलेली आहे की या देशासाठी खूप चांगले अधिकारी निवडण्याचं काम, खूप चांगले अधिकारी नेमण्याचं काम हे UPSC कडे आहे. IAS, IPS, IFS, IRS इतक्या मोठ्या पदांवरची नेमणुका सुद्धा UPSC करते की नाही. तर UPSCच ही परीक्षा घेते, राष्ट्रीय स्तरावरची परीक्षा आहे. या परीक्षेला पात्रता काय आहे, कोण ही परीक्षा देऊ शकतं, NDA एंट्रान्स कोण देऊ शकतं, तर खूप काळजीपूर्वक सगळ्यांनी ऐका. ज्यांचं लग्न झालेलं नाही असे मेल कॅन्डिडेट ही परीक्षा देऊ शकतात. मुलींना NDA एंट्रान्सला प्रवेश नाही. मी पुन्हा एकदा सांगतो, ज्यांचं लग्न झालेले नाहीत असे मेल कॅन्डिडेट ही परीक्षा देऊ शकतात. मुली NDA एंट्रान्सला पात्र नसतात. त्याच्या कारणांमध्ये आपण नंतर जाऊयात. वयाची अट ही खूप महत्त्वाची अट आहे. साधारण 19 वर्षाच्या आतील मुलंच ही परीक्षा देऊ शकतात. 19 वर्षाच्या वर तुम्ही NDA ची परीक्षा देऊ शकत नाही. मग आता काहींच्या मनामध्ये हा प्रश्न येईल की आम्हाला तर 19 नंतर वाटायला लागले की आम्ही सैन्यात जावं. तर दुसरा एक पर्याय असतो, मुलींसाठी पण असतो, तो पण सांगतो की मुली महिला ज्या आहेत त्यांनी CDS परीक्षा द्यावी, कंबाईंड डिफेन्स सर्व्हिस. ही सुद्धा UPSC तर्फे घेतली जाणारी परीक्षा आहे. ही CDS ची जी परीक्षा आहे ही परीक्षा दिल्यानंतर मुली सुद्धा सैन्यामध्ये मोठ्या अधिकारी पदावर जाऊ शकतात. मात्र NDA द्वारा मुलींना प्रवेश नाही. तुम्ही कोणत्याही क्षेत्र म्हणजे कोणत्याही फॅकल्टीमध्ये, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, कोणत्याही फॅकल्टीमधून 12वी क्वालिफाय असणे, 12वी उत्तीर्ण असणं ही पहिली अट, पहिला क्रायटेरिया हा NDA साठी मानला जातो. म्हणजे ॲट द टाइम ऑफ जॉईनिंग, जेव्हा तुम्ही NDA मध्ये जॉईन करतात परीक्षा पास झाल्यावर, तेव्हा तुम्ही 12वी पास असले पाहिजेत आणि तुमचं वय हे 19च्या आत असलं पाहिजे. NDA साठी अशी कुठलीही अट नाहीये मित्रांनो की NDA साठी तुम्ही एक 80-90% तुम्हाला मेरिटोरियस तुम्ही असले पाहिजेत असं वगैरे अजिबात नाहीये. तुम्हाला जर NDA मध्ये जायचं आहे तर अगदी 50-55% 12वीला असले तरी चालतील. मात्र NDA ची एंट्रान्स तुम्ही क्वालिफाय असले पाहिजे, NDA ची प्रवेश परीक्षा तुम्ही क्वालिफाय असले पाहिजे. बरेच विद्यार्थ्यांना हा प्रश्न असतो की 12वीला जर आर्ट असेल तर आम्ही NDA ची परीक्षा देऊ शकतो का? याचं उत्तर आहे हो. तुम्ही जर आर्ट्स फॅकल्टीचे विद्यार्थी असाल तर तुम्ही NDA ची प्रवेश परीक्षा देऊ शकता. मात्र तुम्हाला NDA मध्ये फक्त आर्मी या विंग साठी तुमचं सिलेक्शन असेल, कारण नेव्ही आणि एअरफोर्स या दोन विंग्स साठी सायन्स बॅकग्राऊंड असणं गरजेचं आहे, ज्यात स्पेसिफिकली फिजिक्स अँड मॅथमॅटिक्स या दोन विषयांची गरज ही असते. एअरफोर्स आणि नेव्ही मध्ये जर तुम्हाला करिअर करायचं असेल तर मात्र 12वी सायन्सच असावं लागतं. पण 12वी आर्ट्स कॉमर्सची मुलं सुद्धा NDA ची परीक्षा देऊ शकतात आणि आर्मीसाठी त्यांचं सिलेक्शन हे नक्की होऊ शकतं. मात्र अभ्यासक्रम जो आहे तो पूर्णतः सारखा असतो. असं अजिबात नसतं की आर्मी
आणि आर्ट्ससाठी वेगळा सिलेबस, एअरफोर्स नेव्हीचा वेगळा सिलेबस प्रवेश परीक्षेसाठी असं अजिबात नाही आहे. जो काही सिलेबस आहे तो सर्व एंट्रन्सचा सगळ्या ब्रांचेससाठी हा सारखा असतो. वयाच्या अटीबद्दल मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही 12वी मध्ये असताना ही परीक्षा देऊ शकतात. सगळ्यांनी काळजीपूर्वक समजून घ्या. बऱ्याच पालकांना, विद्यार्थ्यांना असं वाटतं की 11वी मध्ये आपण एनडीएचा प्रवेश परीक्षा देऊ शकतो. तर तुम्ही एक हाऊस म्हणून, छंद म्हणून सुद्धा ही परीक्षा 11वी मध्ये देऊ नका. तुम्ही 12वी मध्ये जेव्हा असाल तेव्हाच तुम्ही ही परीक्षा द्या. म्हणजे तुम्हाला तुमचे चान्सेस जे आहेत ते खूप वाढतात. मित्रांनो, समजून घ्या, ही परीक्षा तुम्ही 19 वर्षाची होईपर्यंत देऊ शकतात. किती वेळा देऊ शकतात ते पण आपण बघूयात. एनडीएची प्रवेश परीक्षा ही 2 वेळा एका वर्षात घेतली जाते. कोणकोणते वर्ष आहेत तर एनडीएच्या प्रवेश परीक्षेसाठी एका वर्षामध्ये 2 वेळा, म्हणजे एप्रिल महिन्यात आणि सप्टेंबर महिन्यामध्ये 2 वेळा एनडीए एंट्रन्स ही यूपीएससी तर्फे घेतली जाते. जी परीक्षा एप्रिल मध्ये असते तिचं डिक्लेरेशन हे आदल्या वर्षी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये डिक्लेरेशन आलेलं असतं. त्याच्यानंतर फॉर्म भरण्याची प्रोसेस सुरू होते. साधारण फेब्रुवारी महिन्यापर्यंत फॉर्म भरण्याची मुदत असते आणि एप्रिल महिन्यामध्ये परीक्षा असते. महाराष्ट्रामध्ये एनडीए एंट्रन्सचे फक्त 2च सेंटर असतात. एक म्हणजे मुंबई आणि दुसरं म्हणजे नागपूर. या 2च ठिकाणी ही परीक्षा होत असते. त्या व्यतिरिक्त दुसरं कोणतंही सेंटर या ठिकाणी नाही आहे. एनडीए परीक्षा ही तुम्ही 19 वर्षापर्यंत एप्रिल सप्टेंबर असं तुमचं वय जोपर्यंत पूर्ण होतं, तर काही लकी कॅन्डिडेट्स असतात ज्यांना 5 अटेम्प्ट ही परीक्षा देता येते. पण मॅक्सिमम विद्यार्थी जे आहेत ते फक्त 4 वेळाच परीक्षा देऊ शकतात. म्हणून 4 अटेम्प्ट तुम्हाला मिळतात की तुम्ही ही परीक्षा देऊ शकतात. मात्र एकदा तुमचं एज बार झालं तर तुम्ही ही परीक्षा देऊ शकत नाही. पुढचा मुद्दा की एनडीए एंट्रन्सचा सिलेबस नेमका काय असतो. एनडीए एंट्रन्ससाठी नेमकं कोणकोणत्या विषयांचा अभ्यास करावा लागतो. तर मित्रांनो, सर्वांनी खूप काळजीपूर्वक ऐका आणि समजून घ्या, कारण सिलेबस हा खूप महत्त्वाचा पार्ट प्रत्येक परीक्षेसाठी असतो. एनडीए एंट्रन्ससाठी तुम्हाला मॅथमॅटिक्स हा विषय पूर्णपणे महत्त्वाचा विषय म्हणून आहे. सर्वात जास्त प्रायोरिटी, सर्वात जास्त फोकस एनडीए एंट्रन्ससाठी एकमेव विषयावर आहे, तो म्हणजे मॅथमॅटिक्स. म्हणून ज्यांना ज्यांना मॅथमॅटिक्समध्ये करिअर करायचं असेल त्यांनी हा पण विचार करा की एनडीए सुद्धा खूप चांगला ऑप्शन म्हणून निवडू शकतात. ज्या मुलांना एनडीए करायचं आहे त्यांनी अगदी 8वी-9वी पासूनच मॅथमॅटिक्सवर खूप जास्त भर द्या, कारण मॅथमॅटिक्सचा रोल खूप जास्त या परीक्षेमध्ये आहे. मित्रहो, 11वी-12वी सायन्सला जे मॅथमॅटिक्स आहे तेच मॅथमॅटिक्स या ठिकाणी विचारलं जातं. म्हणजे अगदी डिफरन्शियल इक्वेशन, लिमिट, इंटिग्रेशन, कॉम्प्लेक्स नंबर, अल्जेब्रा, एव्हरीथिंग देअर, हे सगळं तुम्हाला त्या ठिकाणी अभ्यासासाठी आहे. मग आता प्रश्न हा आहे, जे विद्यार्थी 11वी-12वी आर्ट्स फॅकल्टीला आहेत ते विद्यार्थी सुद्धा हाच अभ्यास करून एनडीए मध्ये जाऊ शकतात. म्हणजे भलेही तुमचा 11वी आर्ट्स असेल, मात्र तुम्हाला 11वी आणि 12वीचा मॅथमॅटिक्सचा अभ्यास करावा लागेल, तरच तुम्ही एनडीए एंट्रन्स ही क्वालिफाय करू शकता. दुसरा मुद्दा की एनडीए पेपर जो आहे, एनडीएची जी परीक्षा आहे, तर एनडीएचा एकूण पेपर हा 900 मार्कांचा असतो. देर आर 900 मार्क्स फॉर अ एक्झाम. देर आर 2 पेपर्स, 2 पेपर असतात. 2 पेपरमध्ये पहिला जो पेपर आहे तो पूर्णपणे मॅथमॅटिक्सचा असतो. 300 मार्क्स या ठिकाणी मॅथमॅटिक्ससाठी आहेत आणि 600 मार्क्स, 600 मार्क्स हे तुमचे जनरल ॲबिलिटीसाठी आहेत. आता 900 पैकी 300 मॅथमॅटिक्स, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की मॅथमॅटिक्सचा इम्पॉर्टन्स या परीक्षेसाठी किती आहे. 300 मार्क्ससाठी 120 क्वेश्चन्स असतात
आणि एका क्वेश्चनला साधारण 2.5 मार्क 2.5 मार्क्स फॉर वन क्वेश्चन, असं 120 प्रश्न आणि 300 मार्क्स असं मॅथमॅटिक्सचं डिव्हिजन आहे. दुसरा जो पेपर असतो, दुसरा पेपर हा 150 प्रश्नांसाठी असतो आणि एका प्रश्नाला 4 मार्क्स असतात. बघा, पेपर 1 मॅथमॅटिक्स 120 क्वेश्चन्स, 2.5 मार्क्स फॉर ईच क्वेश्चन, टोटल मार्क्स आर 300. सेकंड पेपर, दुसरा जो पेपर आहे तो जनरल ॲबिलिटीचा आहे. जनरल ॲबिलिटीमध्ये तुम्हाला एक साधारण 150 प्रश्न आहेत. 150 मध्ये 50 प्रश्न हे प्युअर इंग्लिश साठी आहे, म्हणजे एक पूर्ण सेक्शन इंग्लिशचा असतो. यात कॉम्प्रिहेन्शन, ग्रामर, या सगळ्या प्रोसेसेस असतात, पॅसेजेस वगैरे असतात. तर 50 क्वेश्चन हे इंग्लिशसाठी. आता 4 मार्क्स म्हणजे 200 मार्कांना तुम्हाला आहे इंग्लिश. बघा, 900 पैकी 300 मार्क्स मॅथमॅटिक्स, 200 मार्क्स इंग्लिश आणि उरलेले सर्व जनरल ॲबिलिटी. जनरल ॲबिलिटीमध्ये तुम्हाला जनरल सायन्स आहे, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, यासोबत पॉलिटी, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स आणि जनरल नॉलेज असा सगळा हा 100 मार्क्सचा पेपर असतो. हा कम्प्लिटली जीके बेस्ड पेपर असतो. याच्यामध्ये खूप अगदी IASच्या परीक्षे इतकी डेप्थ या परीक्षेची अजिबात नसते. मात्र खूप जास्त अभ्यास असल्यामुळे जरा मुलांना तो पेपर कठीण वाटतो. मात्र बघा की हा जो पेपर आहे जनरल ॲबिलिटीचा, हा सुद्धा खूप जास्त महत्त्वाचा आहे, कारण याच्यामध्ये तुम्हाला जवळपास 400 मार्क्स मिळून जातात आणि इंग्लिश गणित मिळून 500 मार्क्स, असा हा 900 मार्कांचा टोटल पॅटर्न परीक्षेचा आहे. पुन्हा एकदा रिवाइज करतो. पेपर 1 मॅथमॅटिक्स, total number of questions 120, total marks 300, and paper 2 general ability, total questions 150 and total marks are the 600 असं हे टोटल 900 साठी तुम्हाला हे असतं. आता मेरिट नेमकं काय अपेक्षित असतं, तर काळजीपूर्वक ऐका. 900 पैकी तुम्हाला जर 450 प्लस मार्क्स मिळत असतील तर तुमचं NDA साठी सिलेक्शन हे जवळपास नक्की आहे असं समजा. तुम्ही 470-475च्या जर घरात असाल तर तुमचं सिलेक्शन हे पक्क आहे असं समजा. किती जागा या असतात तर मित्र हो, हीच खरी मेख या ठिकाणी आहे. 400 जागा जवळपास यासाठी आहे. 400 जागा, या 400 जागा ज्या आहेत या 400 पोस्ट भरण्यासाठी नियर अबाउट पूर्ण भारतभरातून 4 लाख स्टुडंट्स या परीक्षेसाठी अपियर होतात. 4 लाख, रिमेंबर, 4 लाखातून तुम्हाला 400 मध्ये यायचं आहे. आणि याच्यासाठी पहिली स्टेप जी आहे ती आहे परीक्षा, NDA एंट्रान्स, जी एप्रिल आणि सप्टेंबर मध्ये घेतली जाते. मित्र हो, जर आपण बघितलं की 4 लाखातून 400 मध्ये येण्याची जी प्रोसेस आहे त्यात परीक्षा एक खूप मोठा फॅक्टर आहे. मात्र या परीक्षेनंतर दुसरा टप्पा असतो तो म्हणजे SSB इंटरव्ह्यू, स्टाफ सिलेक्शन ब्युरोचा जो इंटरव्ह्यू आहे तो इंटरव्ह्यू खूप जास्त महत्त्वाचा असतो. एक साधारण 5 दिवस या इंटरव्ह्यूची प्रोसेस चालू असते आणि असं म्हटलं जातं की UPSC नंतर खूप जास्त टफ आणि ताकदीचा इंटरव्ह्यू हा असतो. यात फक्त पर्सनल इंटरव्ह्यू असतो का तर असं अजिबात नाहीये. पर्सनल इंटरव्ह्यू सोबत या ठिकाणी पर्सनॅलिटी टेस्ट सुद्धा असते, ज्यात अगदी जनरल डिस्कशन, त्यानंतर पर्सनल इंटरव्ह्यू, त्यानंतर तुमच्या ॲटिट्यूड टेस्ट या सगळ्या या SSB इंटरव्ह्यू मध्ये असतात. मग तुम्ही NDA ची एंट्रान्स दिली, एंट्रान्स क्वालिफाय झाला, एंट्रान्स नंतर तुम्हाला मध्ये वेळ मिळतो काही दिवसांचा आणि तुम्हाला इंटरव्ह्यू साठी बोलवलं जातं. इंटरव्ह्यू तुमचा झाल्यानंतर, SSB इंटरव्ह्यू झाल्यानंतर तिसरी स्टेप असते जी जास्त महत्त्वाची असते, ती म्हणजे तुमचा मेडिकल टेस्ट. मेडिकल टेस्ट मध्ये तुम्ही क्वालिफाय झालात
तर तुमचं सिलेक्शन झालेलं असतं, तुम्ही NDA साठी पात्र असतात. खूप मायक्रो मेडिकल टेस्ट असते. मात्र बऱ्याच पालकांमध्ये एक भ्रम आहे, बऱ्याच पालकांमध्ये मुलांमध्ये एक संभ्रम असा आहे की NDA ची तयारी करायची आहे म्हणजे आतापासून आपल्याला ग्राउंडवर जावं लागेल आणि आतापासून घोडा चालवणं शिकवावं लागेल, आतापासून पोहायला जाणं शिकावं लागेल. तर सगळ्या मुलांना आणि पालकांना माझं या ठिकाणी सांगणं आहे, NDA प्रवेशासाठी कुठलीही फिजिकल फिटनेसची टेस्ट होत नाही. NDA प्रवेश परीक्षा ही फक्त आणि फक्त आपला मेंटल टेस्ट साठी आहे, तुमच्या बौद्धिक क्षमतेच्या तपासणीसाठी आहे. फक्त अट असते की उमेदवाराची उंची ही 157 सेंटीमीटर असली पाहिजे आणि त्याचे डोळे व्यवस्थित असले पाहिजे. बाकी मग जे काही शारीरिक व्यंग वगैरे असतील ते तर अलाउडच नसतात. पण बरेच पालकांचा प्रश्न असतो की आम्हाला आमच्या मुलाला चष्मा आहे, तर तुमचं आय साईट क्लिअर पाहिजे, चष्मा असला तरी हरकत नसते. मात्र पालक काय करतात की बऱ्याच ठिकाणी लाखो रुपये भरतात आणि मुलांना मग ते हॉर्स रायडिंग, स्विमिंग, त्यानंतर ते अगदी मिलिटरी सारखी ट्रेनिंग आणि मग NDA चा पेपर. तर सगळ्यांनी या भ्रमातून बाहेर पडा. NDA ची फक्त परीक्षा असते, NDA ची फिटनेस टेस्ट नसते. मित्र हो, NDA भारतभरातून 400 ब्रेन्स शोधून घेते की जे ब्रेन देशाच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये खूप चांगलं काम करतील आणि हे 400 लोकांना पुढची 4 वर्ष NDA मध्येच राहायचं आहे. तर NDA मध्ये असणारे मोठे मोठे मेजर, लेफ्टनंट, कर्नल हे सगळे लोक या मुलांना 4 वर्ष फिजिकली तयार करतात. तुम्ही मुलांना तयार करून तिथे पाठवणार असाल तर NDA काय काम करणार? तर काळजीपूर्वक लक्ष द्या, या गोष्टीच्या नादी लागू नका की मुलांना हॉर्स रायडिंग, स्विमिंग किंवा आर्मी सारखे ट्रेनिंग 11वी 12वी मध्ये द्यायची. तर असं अजिबात नाहीये. एक जस्ट फिटनेस पाहिजे म्हणून दररोज सकाळी अर्धा पाऊण तास मुलांनी व्यायाम केला पाहिजे, एवढं मात्र नक्की आहे. पुढच्या मुद्द्याकडे जाऊया की 12वी नंतर म्हणजे 12वी तुम्ही पास झालात, तुम्ही NDA क्वालिफाय झालात आणि तुम्ही NDA मध्ये गेलात तर तिथे काय शिकायला मिळतं की नाही? तर NDA मध्ये गेल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना BSc ची डिग्री मिळते. NDA हे जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीशी अफिलिएटेड आहे. तुमची डिग्री ही JNU ची असते. तुम्हाला BSc ही डिग्री मिळते. सगळ्यांना सेम डिग्री असते. तुम्ही तिथे गेल्यावर BSc पण होतात, तुम्हाला एक डिग्री मिळते आणि तुम्हाला पूर्ण ट्रेनिंग ही NDAचं त्या ठिकाणी दिलं जातं. मी प्रत्यक्ष त्या ठिकाणी जे पाहिलेलं आहे, अनुभवलेलं आहे ते मला तुमच्याशी शेअर करायला आवडेल. NDA खूप खूप मस्त आणि खूप सुंदर कॅम्पस आहे, खूप सेक्युअर्ड कॅम्पस आहे. तिथे गेल्यानंतर खूप शिस्त तिथली खूप सुंदर असते. तिथल्या जे काही कॅडेट्स असतात ते खूप शिस्तीत सगळ्या ठिकाणी वावरत असतात. त्या ठिकाणी हॉस्टेल्स जे आहेत ते खूप सुंदर हॉस्टेल्स आहेत. मुलांना म्हणजे हे जे काही 400 विद्यार्थी NDA सिलेक्ट करतं ना, तुम्हाला सांगतोय 400 म्हणजे देशाचे स्पेशल मुलं असतात. देशासाठी या 400 मुलांना भविष्यामध्ये यांच्या खांद्यावर देश असतो. म्हणून सरकार त्यांची खूप काळजी घेतं, त्यांच्या आहाराची काळजी घेतं. त्यांचे हॉस्टेल रूम्स हे खूप छान असतात. खूप चांगल्या सुविधा NDA मध्ये मुलांना आहेत. म्हणजे त्यांच्यासाठी ग्राउंड्स आहेत, त्यांच्यासाठी ज्याला आपण घरातले खेळ म्हणतो किंवा इनडोअर गेम्स म्हणतो त्याचे खूप सुंदर स्टेडियम्स त्या ठिकाणी आहेत. मुलांना त्या ठिकाणी हॉर्स रायडिंग, स्विमिंग या सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात. म्हणजे मी बघितलं नाही की त्या ठिकाणी ऑस्ट्रेलियन ब्रीडचे हॉर्स आहेत. एकेका घोड्याची किंमत 50-50 लाख रुपये आहे आणि या घोड्यांवर या मुलांना प्रशिक्षण दिलं जातं. म्हणजे बघा किती सरकार किती या मुलांना तयार करण्यासाठी किती पैसा खर्च करतं. अगदी 50-55 लाख रुपयाचा एक घोडा असतो आणि या घोड्याचा महिन्याचा खर्च 1-1.5 लाख रुपये असतो. असे 50-100 घोडे तिथे आहेत जे या मुलांना प्रशिक्षणासाठी असतात. आर्मी, नेव्ही, एअरफोर्स असं क्लासिफिकेशन NDA मध्ये गेल्यावर नसतं. तुमच्या तयारीनुसार NDA ठरवतं की तुम्ही कोणत्या विंग साठी कॅपेबल आहात. तर ही खूप मोठी प्रोसेस खरं तर आहे. म्हणजे NDA मध्ये गेल्यानंतर काय, याच्यावर मी एक वेगळा फेसबुक लाईव्ह नंतर घेणारच आहे. तर असं सगळं NDA प्रवेशासाठी असतं. आता
ह्या झाल्या सगळ्या बाबी की NDA पर्यंत कसं पोहोचायचं. आता मूळ मुद्दा जो आहे तो आपण घेऊयात की NDAचा अभ्यास करण्यासाठी 10वी नंतर काय करायचं. तर 10वी नंतर सर्वात महत्त्वाचं सर्वांनी सायन्स ब्रांचला ॲडमिशन घेणं गरजेचं आहे. कारण आर्ट्सला ॲडमिशन घेतल्यानंतर तुमची पंचायत खरं तर वाढते. तुम्ही जर 11वी 12वी सायन्स जर घेतलं तर सायन्सला तुम्ही ॲडमिशन असेल तर तुमची मॅथ्स फिजिक्सची तयारी ही आपोआप होत असते. म्हणून सगळ्यांनी सायन्सला ॲडमिशन घ्यावी. 11वी 12वी सायन्सचा अभ्यास करताना NDAचा सुद्धा अभ्यास तुम्हाला करायचा असतो. म्हणून एक डबल जबाबदारी असते की 12वी बोर्डचा पण अभ्यास, CET वगैरे मुलं देतात त्याचा अभ्यास आणि NDA एंट्रन्सचा अभ्यास. तर माझी विद्यार्थ्यांना विनंती आहे की IIT JEE MSCET सोबत NDA एंट्रन्स करू असं अजिबात करू नका. या परीक्षांचं स्ट्रक्चर्स डिफरंट आहेत. तुमच्यासाठी सांगतो की IIT JEE जितकी कठीण असते तितकी NDA एंट्रन्स अजिबात कठीण नसते. NDA एंट्रन्स ही खूप सोपी परीक्षा आहे. फक्त त्याचा अभ्यास हा खूप स्ट्रक्चर्ड अभ्यास करावा लागतो. 11वी सायन्समध्ये तुम्ही फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स हे 3 विषय म्हणजे A ग्रुप तुमचा असला तर जास्त बेटर असतं. पण बघा जनरल ॲबिलिटीमध्ये बायोलॉजीवर पण प्रश्न असतात. म्हणून A आणि B दोघी ग्रुप जर तुमचे असले तर तुम्हाला खूप जास्त चांगला रिझल्ट याच्यातून मिळतो. म्हणून ज्यांना NDA एंट्रन्स द्यायची आहे त्यांनी दोघी ग्रुप 11वी मध्ये घ्यायचे आहेत जेणेकरून तुम्हाला पेपर हा खूप सोपा जाईल. मॅथमॅटिक्सवर जास्त एम्फॅसिस जास्त फोकस तुमचा असला पाहिजे. मॅथमॅटिक्सची तयारी तुम्ही उत्तम जर पहिल्या दिवसापासून 11वीच्या जर केली तर मला नाही वाटत की तुम्हाला कोणी रोखू शकणार आहे NDA मध्ये जाण्यापासून. कारण मॅथमॅटिक्स इज अ की सब्जेक्ट. ज्यांचं मॅथमॅटिक्स खूप स्ट्रॉंग आहे म्हणजे असं समजा की 300 पैकी तुम्ही जर 280 वगैरे मार्क जर मॅथमॅटिक्समध्ये मिळवताय तर तुम्हाला पूर्ण जनरल ॲबिलिटीमधून पुन्हा 280 स्कोर जर मिळाला तर यू विल बी टॉपर. तर इतकं सोपं गणित खरं तर हे आहे. मात्र विद्यार्थी खूप आळस करतात. तर असं करू नका. 11वी 12वी सायन्समध्ये असतानाच तुम्ही हा अभ्यास सुरू करा. 11वी मध्ये दिवसाला 2 तास जर तुम्ही NDAला दिलेत तर मला वाटतं तुम्ही खूप पुढे जाणार आहात. 12वी मध्ये दिवसाला 2 तास NDAला दिलेत तर 2 वर्ष सलग जर एवढा अभ्यास तुम्ही NDAचा केला चांगल्या गायडन्स सोबत. कारण शेवटी ही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे. कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये तुम्हाला एक चांगला कोच, चांगला गाईड त्या ठिकाणी आवश्यक असतो. त्याच्या सोबतीने जर तुम्ही ही सगळी तयारी केली तर NDA मध्ये जाणं काहीही अवघड नाही. मित्रहो, आपण सगळे मिळून हा प्रयत्न करूयात की NDA मध्ये जाण्यासाठी मराठी मुलांना आपल्याला एनकरेज करायचा आहे. माझा हा जो फेसबुक लाईव्हचा व्हिडिओ जेवढे शिक्षक मंडळी बघतायत, समाजातील जाणती लोक बघतायत, तर माझी विनंती आहे सगळ्यांना की तुम्ही हा सगळा मेसेज मुलांपर्यंत शाळांमध्ये पोहोचवा की आपली मराठी मुलं ही NDA मध्ये वळली पाहिजे. माझ्या बाजूने किंवा संस्थेच्या बाजूने याच्यात काय रोल आम्ही प्ले करू शकतो तर NDA साठी चांगलं गायडन्स, क्वालिटी गायडन्स सेंटर हे जळगावला नोबेल फाउंडेशनने सुरू केलेलं आहे. या ठिकाणी NDAचं सर्व प्रशिक्षण या ठिकाणी दिलं जातं. मी विद्यार्थ्यांना विनंती करतो की या संधीचा तुम्ही सगळ्यांनी फायदा घ्या. सध्या कोरोना आहे आणि कोरोनामुळे आपली मुलं ही बाहेर जाऊ शकत नाही. तर जळगाव परिसरातील सगळ्या पालकांना, विद्यार्थ्यांना या ठिकाणी मी आवाहन करतो की ज्यांना ज्यांना NDA मध्ये जायचं आहे, सायन्ससाठी चांगलं प्रशिक्षण घ्यायचं आहे, तर नोबेल फाउंडेशनचे जे काही कोर्सेस आहेत ते या ठिकाणी उपलब्ध आहेत. 15 मे पासून आपण ऑनलाईन कोर्सेस NDA एंट्रन्सचे आणि 11वी सायन्सचे सुरू करतो आहोत. त्याचा सगळ्यांनी जरूर फायदा घ्या. कोरोनासारख्या या गंभीर महामारीमध्ये आपण सगळेजण घरी राहा, स्वतःची काळजी घ्या. NDA बद्दल आपले कुठलेही प्रश्न असतील तुम्ही मला फेसबुकवर किंवा व्हॉट्सॲपवर मेसेज करा. माझा संपर्क जो आहे तो नोबेलच्या वेबसाईटवर आहेच, माझ्या फेसबुकवर आहे. तुम्ही मला केव्हाही कॉल करू शकतात. सगळ्या पालकांना, सगळ्या विद्यार्थ्यांना NDA बद्दलची मूलभूत माहिती मागच्या 40-45 मिनिटात मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. कोरोना संपल्यानंतर मुलांना घेऊन NDAची भेट नक्की घ्या. खूप प्रेरणादायी सगळं त्या ठिकाणचं वातावरण असतं. सगळ्या विद्यार्थ्यांना, पालकांना शुभेच्छा देतो. आपण फेसबुक लाईव्हवर मला ऐकलं, या सगळ्या गोष्टी समजून घेतल्यात
तर हा सगळा व्हिडिओ, हा सगळा जो काही भाग आहे हा मॅक्सिमम मुलांपर्यंत पोहोचवा, शेअर करा. थँक्यू सो मच.